नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां जाठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपालकृष्ण भगवान् श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मीरंजन सद्गुरु स्वामी महाराज बजरंगबली की जय। निवृत्तिनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय। महामृत्युंजय भगवान नर्मदा मैया जय जनार्दन जय जनार्दन। शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलेच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वराच्या कृपेने पौष महिन्यातील वद्यप्रदोष आपण मोठ्या आनंदानं प्रेमानं अन्नदान सहित साजरा करतो। त्यासाठी कोणीतरी अन्नदाता अन्नदानाचा भाग आणि उचलतो। आजची अन्नदानाची पंगत तोताराम भाऊ यांची आहे, जुने गुरुबंधू आहे। 2 वर्षापासून तरी बुक केली असेल, आज नंबर लागला। हा पौष महिना आहे, तसं कुलाचार करण्याचा महिना आहे। आणि जसं संत तुकाराम महाराज म्हणतात की माझं सर्व कुलदैवत कुलस्वामिनी पांडुरंग आहे, अशी एक निष्ठता आहे। तशाच प्रकारचं आपलं कुलदैवत म्हणा, आपली कुलस्वामिनी म्हणा, आपल्या सद्गुरू भक्तांसाठी सद्गुरू जनार्दन स्वामी आहे। म्हणून या महिन्यातील कुलाचार जो आहे, श्री खंडेराव महाराज यांच्याकडं दर्शनाला लोक जातात, जागरण गोंधळ करतात, कारण ते आपलं कुलदैवत आहे। अशाच प्रकारचं आपल्याला नाही जाता आलं तिथं, तर या महिन्यामध्ये अन्नदान करणं, शिवाय संक्रमण काळे 14 जानेवारीपासून भगवान सूर्यनारायण आणि उत्तरेकडे थोडं थोडं झुकत जातात, त्याला संक्रमण काळ म्हणतात। अशा पर्व काळावर श्री क्षेत्र प्रयागराजला मोठा कुंभमेळा भरतो। यावर्षीचा कुंभमेळा अर्ध कुंभमेळा आहे, परंतु सरकारची योजना फार मोठी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कुंभाचं आयोजन आहे।
उद्या तर सांगतात अंदाजा की 4 कोटी लोक येणार आहे. मागं 2 स्नान झाले तर 1.5-2 कोटी लोकांनी येऊन स्नान केलं. जवळपास 12 किलोमीटर गंगामाईचं पात्र शुद्ध केलेले आहे. आजूबाजूला घाट बांधलेले आहेत. त्यामुळं एवढ्या लोकांना स्नान करायला आणि अडचण येत नाही. 1200 हेक्टरमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन आहे. सगळ्या प्रकारचे साधू संत, राम भक्ताचे रामदल, शंकराच्या भक्ताचे शंभूदल, गंगामाईच्या एका पात्रावर एका काठावर वैष्णव संप्रदाय, दुसऱ्या काठावर शैव संप्रदाय. नियोजन, आयोजन आणि संयोजन मुळात मुख्यमंत्री साधूच असल्यामुळं चांगलं केलेलं आहे असं आपण टीव्हीत पाहतो. जागा मोकळी आहे, गंगामाईचं पात्र मोठं आहे म्हणून एवढ्यांना स्नान करता येतं. अशा प्रकारचे आपले साधू महात्मे लोक काही दीक्षा घेण्यासाठी जातात, काही कुंभ स्नानासाठी जातात. जपी तपी हटीबंद संन्यासी हिमालयात राहणारे सुद्धा या उद्याच्या मौनी अमावस्येला त्रिवेणी संगमामध्ये स्नान करायला येतात. स्नान करतात आणि निघून जातात. स्नानाला फार महत्त्व आहे. त्रिवेणी संगमी स्नानाला फार महत्त्व आहे. जरी आपल्याला जाता आलं नाही तर गुरुमाऊलीच्या चरणी ही गंगाच आहे. त्यांनी सांगितलेला एकनाथी भागवत म्हणा किंवा श्रीमद भगवद्गीता म्हणा, ही ज्ञानस्वरूपिणी गंगाच आहे. सत्संगाला सुद्धा त्रिवेणी संगम म्हटलं आहे. असं कोणी एखादा साक्षात्कारी महात्माच्या मुखातून ही ज्ञानगंगा जर आपण आवडीने प्रेमानं ऐकली, प्रेमानं ऐकणे म्हणजे तीच यमुना आहे. आणि ऐकून जर मनन केलं, चिंतन केलं तर ती सरस्वती आहे. तिथं सरस्वती गुप्त आहे. त्रिवेणी संगमात 2-3 आमचंही दीक्षा झाली 2/2/1986ला. बाबाजींनी पाठवलं. आम्ही 13 लोक होतो. आमची 13th मडी आहे. आणि प्रत्यक्ष बाबाजींना पण यायचं होतं, पण प्रकृती ठीक नसल्यामुळं बाबाजींना जाता आलं नाही. तरी परंतु तिथं काय चाललं आहे आणि ते दूरदर्शी असल्यामुळं, त्रिकालदर्शी असल्यामुळं तिथं काय चाललं आहे, जसं आपण आता टी व्हीच्या माध्यमातून इथं पाहतो मोठमोठे ड्रोन लावलेले आहेत. त्या ड्रोनवरून आपल्याला इथं सगळा कुंभमेळा दिसतो. जे तिथं घेणाऱ्याला पूर्ण दिसणार नाही, तिथं आपण बसल्या स्वरूपात. तिथं जाणाऱ्याला फक्त त्यांच्याबरोबर स्नान करणारेच साधू दिसतील. आपल्याला सगळे साधूच्या आखात दिसतात. आपल्याला सर्व महात्मा लोकांचं स्नान दिसतं. जे गेले त्यांना त्यांच्याबरोबर तेवढंच दिसेल. आपल्याला जसं आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून हे सर्व दिसतं, तसं सद्गुरू जनार्दन स्वामी संतोषगिरी महाराज बाबा यांच्या सेवेला होते. बाबाजीने डोळे लावून आंघोळ केली. प्रकृती तर विकालच होती. डोळे दाखवून हररंगे हररंगे गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी नर्मदा आठवडे वेळाचं नाईसाचे त्र्यंबक वेजामहे सुगंधिम वृष्टीवर्धनम्. झालं म्हणे पोरांचं स्नान. म्हणजे इथं स्नान करता करता तिथं पाहून आले की तिथं पोरांचं स्नान झालं बरं का, त्यांना दीक्षा मिळाली. थोडा हट्ट धरला महात्मा लोकांनी, तुम्ही यायला पाहिजे. बाबाजींनी सांगितलं आपली जमत नाही, फक्त तब्येत चांगली नाही ना, तुम्ही आग्रह करू नका. बाबा हे लईच आग्रह करून राहिलं ना, असं करत तुम्ही जा आणि गंगामाईला फक्त सांगा की आम्ही आता संन्यास घेतला म्हणून. नाही कोणी संस्कार केले त्या लोकांनी, खूप पैसे मागितले तर काही नाही, गंगामाई स्नान करा, क्षौर कर्म करा आणि गंगामाईला सांगा की आम्ही आजपासून संन्यास घेतला. काय उदात्त हेतू होता महाराज. आता कळतं ते काय शब्द वापरायचे बाबाचे. नुसतं जाऊन या ते सांगून या, काही विधीची गरज नाही, कशाची गरज नाही. अर्थात तिथे गेल्यानंतर सगळी विधी झाली असं नाही. बाबाजींचं नाव येते, सत्पुरुषांचं नाव येते, महापुरुषांचं नावानं काय म्हणणार नाही. माझं जनार्दन स्वामी के, अरे मोहनगिरी कशी, तिकडं मोहनगिरी म्हणतात, मौन नाही म्हणत. मवर 2
मात्रा आहे ना तिथं मोहनगिरी म्हणतात. मोहनगिरीची शिष्य आहे बाई. आणि आमचे पंचगुरू खूप चांगले साधुत्व घेऊन चालणार होते. आणि त्यातले मुख्य जे होते, आता कोणीच नाही राहिले, ते सगळे गेले. त्याचे जे मुख्य जे होते रामानंद गिरजी महाराज, ते तर ब्राह्मण शरीर असल्यामुळं आणि कुंभमेळ्यात अन्नदानाला पुढं जात नाही. जे आश्रमात राहील तेच खात असते. पण त्या पंक्तीला नाही, भंडाऱ्याला नाही, काही नाही. खूप समाधानी महात्मा. त्यांची बाबांनी सांगितलं यांच्याकडून छोटी शिका का करावं लागते, यांना शिका छोटी गुरु करा. आता शिवगिरी महाराज असल्यामुळे ते शिवगिरी वारले, ते गेले, त्यांचं शरीर शांताला माने बांधलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे, अरे मोहनगिरी म्हणते ना, यांनी करा. असे पंचगुरू झाले. तिथं महापुरुष दीक्षा झाली, नागा दीक्षा झाली, अवधूत दीक्षा झाली, सगळ्या प्रकारचं. आणि त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. आता आपले महात्मे लोक गेले, आपल्याला नाही तिथं जाता येत. निदान गुरु माऊलीचे चरण, त्यांच्या चरणाचे चरणामृत, त्यांनी सांगितलेलं बोधामृत आणि त्यांनी केलेली लीला, असं भक्तियुक्त अंतःकरणानं जर ऐकलं तर आपणही त्रिवेणी संगमात स्नान केल्यासारखं आहे. सत्संगाला तुळशीदास महाराजांनी त्रिवेणी संगमच म्हटलेलं आहे. आणि म्हणून या मौनी अमावस्याला फार महत्त्व आहे. ही मौनी अमावस्या काय आहे असं विचारलं प्रश्न काही साधक मंडळी. मौन हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं ध्यान धारणा मौन धरून जेवढी साधना करता येईल त्रिवेणी संगमामध्ये तेवढी केली पाहिजे. आणि सत्संगसुद्धा आणि मननयुक्त ऐकलं पाहिजे. म्हणून त्या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात. 1 महिना आणि तिथं निवास असतो. असे काही साधू 1 महिना राहतात, त्याला मास निवास म्हणतात. त्या मास निवासामध्ये मग तिथं अनुष्ठान करतात, हे करतात. पण ज्याची साधना असेल ते करतात. काही अघोरी पण साधना करता येते त्रिवेणी संगमामध्ये. दोन्ही भाग आहे, ती गंगा आहे, ती आई आहे, ती सगळं देते. काही अघोरी पण असतात, अघोरी पण साधना करतात. अशा प्रकारचं त्रिवेणी संगमाचं वर्णन आहे. की मौनी अमावस्येचं जेवढं आपण मननयुक्त ऐकू, कमी बोलू, देवाचं नामस्मरण करू, तेवढं त्याला महत्त्व आहे. म्हणून या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात. उद्याचं पर्व काळ्याचं पर्वाचा सोमवती अमावस्या येतात त्यात. आणि म्हणून त्रिवेणी संगमाचं वर्णन ऐकलं तरी तेवढंच पुण्य आहे जेवढं स्नानाला. आपल्यासारख्याला आपली तब्येत बरी नसल्यामुळं शक्यता कमी जाणं, आचार विचार बाबाजींचं फार अवघड आहे. आम्ही स्नानाला गेलो त्यावेळेस काहीतरी कोरडं कारडं खायचं, गंगामाईवर जाऊन पाणी प्यायचं. कोणाचं स्पर्श केलेलं पाणी चालत नाही. गंगामाईमध्ये पाहायचं सकाळी सकाळी एकदा पाणी पिलं कसं, दुपारी, संध्याकाळी, त्यावेळेस तब्येत चांगली होती. 30 वर्षापूर्वीची तब्येत आणि आताची तब्येतीमध्ये फरक. आणि म्हणून ही सुद्धा त्रिवेणीच आहे. असं अंतःकरणामध्ये प्रेम, अंतःकरणामध्ये भक्ती असेल तर तो भगवान सुलभ आहे हे सांगण्यासाठी अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन श्रीमद भगवद्गीतेचा 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोगमध्ये आणि 14व्या श्लोकामध्ये सांगतायत. अनन्यश्चेता सततं युमां स्मरति तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनाम्. अनन्यश्चेता सततं युमां स्मरति तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनाम्. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगताय. जे विषयाची तिळांजली देगुणी प्रवर्तीवरी निगडवा होणी माती हृदयी सुनी भोगिताची परी भोगितया अराणुका नाराणुका भेटणे नाही शुद्धाधिका
ते ते चक्षुराधिका कवन पाडून ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणी मनसी निकटले ते मीच होऊन आटले उपासिती बोल हरी बोल हरी श्रीमद भगवद्गीतेचे हे गोडा सामृत हे द्यावं, हे पोटात गेलं पाहिजे. तुम्ही सर्व भाग्यवान आहे बंधू भगिनी. दर प्रदोषला गुरुमावलीच्या मुखातून आलेलं बोधामृत श्रीमद भगवद्गीतेचं परमामृत सेवन करतायत. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया. अशा प्रकारचे तुम्ही भाग्यवान आहे म्हणून सर्व बंधू भगिनींना माधुगिर बाबाचा नमस्कार आहे. व्यासपीठावर बसलेले श्री संतोषगिरीजी महाराज यांना ओम नमो नारायण आहे. बाकीची मंडळी कुंभमेळ्याला गेली आहे. इथूनच आपण कुंभमेळ्याला ओम नमो नारायण करू. भजनी मंडळामध्ये तपोलजी अजयजी महाराज, श्री लक्ष्मण महाराज, जनार्दन महाराज, तीनच महाराज मृदंगाचार्य गेले. हरिनाम सप्ताहाचं किंवा वेगळ्या प्रकारचं भागवत म्हणा, रामायण म्हणा. आता परवा काळाचे निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा झाली त्यामुळे भजनी मंडळ कमी आहे. बरं आहे. आणि अशा सर्व भजनी मंडळाला जय हरी करून सेवेसाठी हा श्लोक जो आहे अनन्य चेता, याचे दोन अर्थ होतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. संस्कृत भाषेमध्ये एका शब्दाचे पण अनेक अर्थ आहेत. पाणी, जल, जीवन एकच. तसं आपणही कोणाचे मामा आहेत, कोणाचे काका आहेत, टिंबटिंबचे टिंबटिंब आहे. एकच माणूस, नाव वेगवेगळं. तसं एकच शब्द पण अर्थ अनेक. कारण एकम शास्त्रम देवकी पुत्र एवं एको मंत्र तस्य नमामि आणि कर्मेप्य तस्य देवस्य सेवा. सेवा केली. आता श्रीमद भगवद्गीतेची काय सेवा आहे? पुस्तकाला असं दावीत बसायचं नाही. आता श्रीमद भगवद्गीतेची सेवा करतो नाही. ग्रंथाची सेवा करणे, ग्रंथाचं अध्ययन करणे, वेगवेगळ्या महापुरुषांचं काय त्याच्यावर मत आहे ते पाहणे, ही ग्रंथ सेवा आहे. आणि अशी सेवा केल्यानंतर, एकनिष्ठेने सेवा केल्यानंतर ज्ञान होते. म्हणून ग्रंथाला सुद्धा गुरुच मानलेलं आहे. शीख पंथामध्ये ग्रंथालाच गुरुसाहेब म्हणतात. त्यांना ग्रंथसाहेब म्हणतात. गुरुच ग्रंथालाच गुरु मानलेले नाही. ज्यांनी नानकदेवांनी जी वाणी केली त्यालाच गुरु मानलं, त्यालाच त्याच्यावरही धावतात, त्याची आरती करतात, त्याला डोक्यावर घेतात, जे एक पानसुद्धा खाली पडू देत नाही. ज्या ठिकाणी ते ग्रंथ आहे तिथे किती मोठा असला तरी तिथं पायरी साफ करतील आणि आश्रम साफ करतील. स्वतःच्या रुमालानं म्हणा, कपड्यानं म्हणा, मोठमोठे. आता गोविंद
गोविंदसिंग महाराजांची पुण्यतिथी झाली नांदेडला, तर त्यावेळेस पंतप्रधान होते मनमोहन सिंगसुद्धा. पायरी झाडली, आपल्या हातानं पुसली आणि दर्शनाला जातात ते. अशा प्रकारचं ग्रंथालाच गुरु मानलं पाहिजे. ग्रंथ गुरुच आहे. प्रत्यक्ष गुरुची मूर्ती म्हणजेच मिळाली तर मग काय महाराज, संत, ग्रंथ आणि गुरु हे जर मिळाले तर हा त्रिवेणी संगमच महाराज. सद्गुरू जनार्दन स्वामी त्याच संत परंपरेतील आहे. एखाद्याने विचारलं की तुम्ही देव पाहिला का, आपण छातीवर हात ठेवून सांगतो हो पाहिला. मला दुसरा देव माहिती नाही, आमचा देव आहे जनार्दन देवा करतो मी आपण दररोज म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. मग कोणता देव पाहिलं? भगवान श्रीकृष्ण पाहिलं तुम्ही? प्रभू रामचंद्र पाहिले का? भगवान शंकर, भवानी आई दिसली कोणा? मूर्तीच्या रूपानं येते, पण मूर्तीच्या रूपानं प्रत्यक्ष मूर्ती आहे ना. गुरु साक्षात परब्रह्म म्हटलं नंतर मग काय दुसरं वाद करायचं काही कारण? प्रत्यक्ष देव पाहिलं का? हो पाहिलं. जनार्दन स्वामींनी हे पहिलं कडं तयार केलं. त्याच्यावर ओम नमः शिवाय हा मंत्र होता आणि पुढं ओम जनार्दनाय नमः होतं. भावानी हे कशाला लिहिलं? हे ओम नमः शिवाय ठीक आहे, आपलं देव आहे, पण हे ओम जनार्दनाय नमः म्हणजे आजी ओम नमः शिवाय तुझा देव आहे, हा आमचा देव आहे. आम्ही कुठं पाहिलं? भगवान शंकराला. स्वप्नात एखाद्याला दृष्टांत झाला असेल, पण प्रत्यक्ष ज्यांना गुरुमध्ये एकनिष्ठता आहे, अनन्य चेता सततम, ज्यांची गुरुदेवामध्ये अशी अनन्यता आहे तो बघ. आणि दुसरा भाग, नाण्याची दुसरी बाजू, सत्संगाला गेल्यानंतर प्रेम निर्माण होतं की प्रेम मिळण्यासाठी सत्संग करा. हे जसं काल मी त्या लोकांना खूप खुश झाले. संतगिरी महाराज सांगतात की चांगले चांगले मोठमोठे कीर्तनकार होते, काय बोलावं असं होऊन जातं ना. आणि व्यासपीठावर आल्यानंतर बाबाजी कशी बुद्धी देतात आपल्याला माहीत नाही. ते म्हणजे का एक कीर्तनकारनं विचारलं सांगतो तुम्ही अगोदर रियाज करतात का बसून, असं प्रवचन करायचं, तसं करायचं, हे भरणं घ्यायची ते भरणं नाही बा. असं तर कधी झालं नाही 30 वर्षात. इथं येईल जे येते. फार जोड चांगली बसली म्हणजे म्हातारी माणसं, फार जोड चांगली बसली हो. म्हातारी माणसं फार आवड असतात. म्हणून आमचे संतजी महाराज सांगते की गावाला जाऊन कीर्तन करू नये, भजन करू नये. दोन म्हातारे कीर्तन ऐकलं, रात्री भजन ऐकलं, तंबाखू सोड का वामनराव रात्रीचं कीर्तन कसं काय झालं? चांगलं झालं. वयाच्या मानानं बारा बोलतो. खेडेगावात बरा अवघड म्हातारे, अनन्य म्हातारे माणसं फार अवघड आहे. शेजारी फ्लॅट होता, ठाकरे आहे, शेजारी फ्लॅट होता. आता एकात एक कुटुंब राहत होतं, दुसरं खाली होतं. आता ते काही पाहायला आले, हे खाली आहे फ्लॅट बा, देता का, कसं आहे काय आहे पाहून घेऊ. म्हाताऱ्याला विचारलं तिथं शेजार त्याला, का हो हे प्लॉट विक्री घेऊन? हा विक्री आहे. आता हे काय ते म्हातारे होते पण ते जरा हुशार होते. कधी मध्ये पाहुणे रावळे आले तर उघडून देतात, आपल्याला त्याची सोय होते. या हिशोबाने त्यानं सांगितलं की आता माणसं संशय म्हणला असतं का होईल, तर भूताक येतात तर काही नाही ना.
या फ्लॅटमध्ये आल्यावर तुम्हाला बरं वाटतं. ते म्हाताऱ्याने विचार केला की हे जर राहायला आले ना तर आपली गैरसोय होईल. म्हाताऱ्याने सांगितलं 2 वर्षापूर्वी मी मेलो होतो. त्यानं विचार केला 2 वर्षापूर्वी जर हा म्हातारा मेलेला आहे मग हा कोण आहे? पण हा प्युअर भूतच आहे ना. एक कार्यक्रम चड्डीतच सांग श्रीराम जय राम जय जय राम. म्हातारे माणसं फार हुशार असतात. एक्सपिरियन्स इज अ ग्रेट टीचर. त्यानं सांगितलं नाही इथं भूत खेती म्हणून. मी 2 वर्षापूर्वी मेलो होतो. फ्लॅटचं राखण करून राहिलं. कशाला घेईल तो फ्लॅट? भाड्यानं सुद्धा नाही गेला. असे हुशार असतात म्हातारे माणसं. म्हणून त्यांचे विचार आपल्यासाठी आदर्श असतात. ग्रोनअप्स हॅव क्रिएटेड दी बाउंड्री. ते उत्तर पंथाला गेलेले असतात. त्यांचे विचारांना आपल्यामध्ये आणि अनुभव असतो त्यांच्याजवळ. त्या अनुभवावरून ते सांगत असतात. म्हणून विनोदाचा भाग सोडा. गुरुमाऊलीची अशा प्रकारची अनन्य चेता. एक तर त्यांच्यामध्ये सर्वस्व आहे, सर्व देव आहे, परब्रह्म आहे, किंवा ते सर्वात आहे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरू तुझे पाय दो. मग कोणत्याही देवाला नमस्कार करा तुम्ही, आपल्या गुरुदेवांनाच होईल तो. हे 2 अर्थ आहे. सगळ्यामध्ये ते आहे किंवा सगळे त्यांच्यात आहे. अनन्य चेता सततम यो मा स्मरती नित्यशा असं समजलं पाहिजे. नाही तर मग आमचे गुरु दत्ताचे अवतार बाकीचे भूताचे. अशी मनाची धारणा असेल तर त्याला एकनिष्ठता म्हणता येणार नाही. गीता तत्वज्ञान सांगतं की त्याला अनन्य चेता म्हणता येणार. अनन्य चेता सततम यो मा स्मरती नित्यशा. असं जो माझं भजन करतो अनन्य भावानं, त्याच्यासाठी मी फार सुलभ आहे. संसारी जीव असतात. साईबाबांचा अवतार आविष्कार चालू होता तर सब्रह्म अवस्था होती की ते मुस्लिम आहे की हिंदू आहे की काय समजायला मार्गच नाही. आता 1918च्या पूर्वी काळ, पारतंत्र्याचा काळ. अशा काळामध्ये भेदाभेद, जातीयता पुष्कळ होते. म्हणून काही संत असे येतात अवतार घेऊन की हे समाजाला लागलेले किडे, जातीयता म्हणा, हे म्हणा, धर्म म्हणा, पंथ म्हणा, आमचं श्रेष्ठ दुसऱ्याचं कनिष्ठ, आमचं तसं तुमचं तसं, हे जे आहे हा भेदाभेद जो आहे ते काढण्यासाठी कोणी हिंदूचा माणूस आला तर ते म्हणे अल्लाह त्याला भला करेगा, मुस्लिम आला का भगवान त्याला भला करेगा असं म्हणायचे. म्हणजे त्यांना ऐक्य साधायचं होतं. आणि मग दुःखी, रोगी, अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी कमी, अर्थार्थी जास्त, दुःख घेऊन संताकडे जाणारे पुष्कळ असतात, जास्त असतात. अर्थार्थी पण असतात. आर्थिक परिस्थिती. एक जण आला म्हणजे बाबा बजेटमध्ये काय वाढणार आहे. मला आता उद्या ऐक ना बाबा, माझं काल भविष्य ऐक. आमच्यासाठी बजेट एकच आहे, सद्गुरू जनार्दन स्वामी. बजेटचा विचार करण्यापेक्षा हनुमान चालीसाचं पाठ करणं. काय आता उद्याचं आज काय घेऊ, म्हणजे काय वाढणार आहे काय कमी होणार आहे असे पण विचारणारे आहेत. आणि म्हणून देव एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी, त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. पाय तुझे
भगवंताच्या ठिकाणी म्हणा, सद्गुरूच्या ठिकाणी म्हणा, सर्वस्व आहे, सर्वस्व तेच आहे आणि सर्व ठिकाणी तेच आहे, अशी ज्याची भावना आहे, अशा प्रकारचे जो भक्ती करतो, अनन्य चेता सतम योमा स्मरती नित्यशा तस्याहम सुलभ पार्थ, जे विषयाची तिळांजली देऊनी प्रगतीवरी निगड वाहुनी आणि भोगितात तिथे अशा प्रकारचे भक्तिमार्ग भोगतात, ऐसे निरंतर एक वटले आणि जे अंतःकरणी मनसी निगडले, मीच होऊन आटले उपासिके. खूप मोठी नदी आहे, कसं काय जायचं, खूप पाणी आहे, थोडा वेळ थांबा, पाणी ओसरलं का जाऊ. काही काही नद्यांचं नाल्यांचं पाणी लवकर वसरतं, काहीचं लवकर वसरतं. नदीचं पाणी वसरलं, एवढं वसरलं की काहीच नाही, पायाला सुद्धा पाणी लागलं. ते ऐसे निरंतर एकवटले मजसी होणी आटले. नदीचं पाणी आटल्यानंतर किती सुलभतेने आपण पैलतीराला जाऊ शकतो, पाण्यातून नाही जाता येणार. आणि म्हणून असं भगवंताशी आपलं नातं झालं पाहिजे. आता हे आवड असल्याशिवाय होतं का? आवड आहे म्हणून व्यसनाधीन माणूस दारू पितो किंवा व्यसन करतो. इतकी आवड निर्माण होते की त्याचं आय लव्ह बाटली, त्याचं प्रेम बाटलीवर एवढं पडलं तर विचार कसं. डॉक्टरनं सांगितलं की आता तुम्ही 50 वर्षापासून दारू पिताय, आता काही खरं नाही तुमचं. तुम्ही जर दारू सोडली ना, तुमचं आयुष्य वाढेल, तुम्ही दारू सोडा. तिसऱ्या दिवशी आला तो डॉक्टर कळवून, डॉक्टर 3 दिवस झाले दारू सोडली, पण एक दिवस फार मोठा वाटून राहिला हो. म्हणून आयुष्य वाढलं तर खरंच आहे. एक दिवस पण फार मोठा झाला, 3 दिवस झाले घेतली नाही ना, एक दिवस फार मोठा लागून राहिला. याला मोठा म्हणतात का? हे अज्ञानाचा बाजार आहे महाराज. समाजाला लागलेली कीड आहे. आणि म्हणून काही दुःखाचा परिहार व्हावा, काही अर्थार्थी बाजू मिळावी म्हणून लोक संताकडे जातात. बाबाजीकडे पण बाबाजी अमुक झालं द्या पुढे, बाबाजी तमुक झालं द्या पुढे, विहिरीला पाणी द्या पुढे, अमुक दुःखाचं घ्या. बरं, सगळ्यावर एकच रामबाण उपाय आहे, विभूती. कारण ते गुरुदेवांचा प्रसाद आहे. ते पाहिलं तर ते सोली ती राख आहे, पण मानलं तर अमृत आहे, नाही तर राख आहे. त्याच्यामध्ये जी शक्ती, ती मंत्राची शक्ती आहे. जसं आता यंत्रामध्ये शक्ती आहे, हजारो किलोचं वजन उचलू शकतो एक यंत्र, 1000 माणसाला उचलणं आहे ते एक यंत्र उचलतं. अशा प्रकारची मंत्रामध्ये सुद्धा शक्ती आहे. म्हणून काही लोक यायचे, एक सद्ग्रस्त जे आपले गुरुदेव आहे ना, त्यांचं महिमा वाढला पाहिजे. स्वतःचं महिमा वाढायचा प्रयत्न करू नका. त्यांचा महिमा वाढला की तुमचं आपोआप वाढलं. सगळ्याला आमंत्रण बरं का जेवायचं. आईला कुंकू लावलं शेजारच्यानं, जेवायला या बरं. आता आईला यायचं, मग आईला यायचं का मुलांनी यायचं का? म्हणजेच आईला आमंत्रण दिलं की मुलाला आपोआप मिळतं का नाही? आणि ते खेड्यामध्ये येशीला टिळा लावतो, चूलबंद आवत तर म्हणतात त्याला. सगळ्यांना मोठ्याचं लग्न असलं एखाद्याचं, थोडं छोटं खेडगाव असलं की मग तिथं अजून प्रथा आहे मराठवाड्यात, की कोणी चूल पेटायची नाही, इकडे जेवायला यायचं. ही जसं आहे, तर आईलाच मग आमंत्रण आहे की मुलाला नाही का? नाही. मुलांचं वैभव जे आहे ते आईच्यामध्येच आहे. आईचा आदर सत्कार केला की मुलाचा होतो, वडिलांचा आदर सत्कार केला की परिवाराचा होतो. पण स्वतःचाच आदर सत्कार जर करून घ्यायचा आणि सद्गुरूला गौण मानायचं तर ते टिकत नाही महाराज. म्हणून दासगणू महाराज होते, ते साईबाबाचे आणि अनेक संतांचं चरित्र त्यांनी लिहिलं. एक सद्ग्रस्त होता रतन नावाचा, चांगला सद्ग्रस्त होता. देवाच्या कृपेने मुलगा नव्हता. वाचल्यानंतर मला थोडं असं आलं की त्याला 12 मुली झाल्या. त्यावेळेस काही लाल त्रिकोण नव्हतं, तो भाग वेगळा.
दुसरा उद्योग नसल्यामुळं हाच करमणुकीचा उद्योग असला पाहिजे म्हणून 12 मुली. श्रीराम जय राम. श्री दासगणू महाराजांनी विचारलं. दासगणू महाराज म्हणजे हे साईबाबाचे अनन्य भक्त, अनेक संतांचं चरित्र त्यांनी लिहिलं. त्यावेळेस साईबाबाचा अवतार आविष्कार असल्यामुळं त्यांनी असं सांगितलं की साईबाबाकडे जा. आता साईबाबा दासगणू महाराजाला खूप वंदन करायचे. अरे बाबा, तू संत चरित्र लिहितोस म्हणून तू संताचं वर्णन करतोस, स्वतःचं कधीच नाही लिहित. दासगणू असं म्हणे नाही लिहित, दासगणू लिहितो. तू देवाचा दास आहे, गणेशाचा, म्हणून तू स्वतःला इतका निराभिमानी आहे. मग सांगितलं की साईबाबाकडे जा, तुझी मनोकामना पूर्ण व्हायची तर सेवा कर. आता साईबाबा अशी परीक्षा पाहायची महाराज. तो रतनजी साईबाबाकडे आला, जे पडेल ते काम केलं. जेवढे काही बाबा काय करायचे, 1.5 4 1.5 8 1.5 14 असे पैसे मागायचे. त्याच्याकडे नेमकी 12 मागायचे, 12. रतनजीने जेवढे पैसे आणले होते घरून तेवढे देऊन टाकले. काहीच नाही ठेवलं, भाड्यापुरतं सुद्धा नाही ठेवलं. बाबानं भंडार केला सगळ्या लोकांना. आणि खूप दिवसानंतर बाबा तू साईबाबानं ओळखलं की यानं 12 दिले, याचा त्याला 12 मुली. जाय म्हणे, आता तुझी सेवा संपली, जा घरी जाय. त्यांना विचारलं नाही की मला वाढेल पैसे. भावाजवळ एक फळ होतं काहीतरी, ते देऊन टाकलं, जाय म्हणे तुला. विचारलं नाही की मला मुलगा नाही, काही नाही, हे नाही, फक्त सेवा केली. अनन्य चेता सततम यो मा स्मरते नित्यशा. स्मरण बाबांना आता सांगितलं की यालाच भजन म्हणतात. भजनचा दुसरा अर्थ होतो सेवा, भज सेवा नाव. सेवा कर महाराज, तरी कालदर्शी महापुरुषाला सर्व समजतं. गमती वेळात त्र्यंबकचं काम चालू होतं. एक जण आला आणि बाबाजी मला प्युअर साधू व्हायचं. बाबाजी हसायला लागला. ग्रामीण भागातला असेल किंवा वैतगुण आला असेल, संसारात तणतण मंदिरात घंटार, असं वैतगुण आला असेल टिंबटिंबला, म्हणून सांगितलं की मला बाबाजी प्युअर साधू व्हायचं. आता आम्ही मंदिराच्या कामाला होतो, म्हणजे ते काम करून राहिलं ना, त्याच्या हाताखाली काम कर थोडं. सोना कालीच होता आम्ही. मोठी पाटी होती मंदिराला, पाड नव्हती बांधली बाबाजी, फक्त एक शिडी असायची, मोठी चुंबळ असायची. चुंबळीत तिथं दगड ठेवायचं, दोन्ही हातानं सोडून द्यायचं, दोरला हात लावून वर जायचं. सुना म्हणा काय म्हणा, पाटीलने हात लावायचं. मोठी चुंबळ असायची. गुंडा घेवणी शिरावरी मोकळ्या असते चालणारी. चालते. खेड्यातल्या बायांचं काम आहे. 3 हांडे पाणी 2 किलोमीटर आणून राहिले गोंधनखेडा. हातामध्ये एक लहान लेकरू आहे, दुसऱ्या हातामध्ये बादली आहे. गप्पा पण चालल्या, बाबाचं अनुष्ठान कधी आहे. बाबांचं भजनाचं फार गोड लागतं आम्हाला. सुंदर तुमची कुटिया, वाट पाहत आहेत ते लोक. बाबाचं अनुष्ठान हे वर्षातून एकच कार्यक्रम राहतो, असे आसवलेले असतात. याला प्रेम म्हणतात, याला आवड म्हणतात. आणि हीच परिणिती भक्ती, हिलाच भक्ती म्हणतात. दुसरं काही नाही भक्तीची. काय जड व्याख्यानात पाहतो.
भागवत धर्माने द्रव्यभूत झालेली चित्ताची सर्वेश्वर परमेश्वरकडे सतत प्रवाहित झाली वृत्ती म्हणजे भक्ती. काय कळलं तुम्हाला? कळत नव्हतं. धाड 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 ओढ्याचं पाणी आलं, धडकन निघून गेलं, असं झालं ना. जैशी गंगा वाही जैशी ज्याची मन भगवंत जाणं तयार. गुरुमावलीची वाणी सरळ साधी सोपी गंगामाईच्या पाण्यासारखी जुळजुळ वाहत होती महाराज. आणि ह्याच वाणीनं गुरुदेवांनी सर्वांना आणि सर्वांना पवित्र केलं, जीवन पवित्र केलं महाराज. म्हणून त्यांचे अनंत उपकार आहेत. प्युअर साधू व्हायचं म्हणजे घेता आम्ही 2 पाट्या त्याच्याकडे चुना भरून दिला पाटी, 2 पावडे जास्त टाकले. अहो त्याचा प्युअर साधू कसं अर्ध्या ह्याच्यावर गेला, खाली पाहायला गेलो, त्याचं फाउंडेशन हालायला लागलं. आता काही खरं नाही, तिथून पाटी सोडून द्यायला वाटलं. कसं तरी कणत कुठं ती पाटी त्याच्याकडे ठेवली, पाटी माझ्याजवळ ठेवली. बाबाजीकडे गेला, बाबाजी वर जाताना माझं सर्व फाउंडेशन आलं तर मला नाही जमणार आहे काम. म्हणजे बाबा तुझं फाउंडेशन आलं तर त्याचा अर्थ तुझं फाउंडेशन पक्क नाही. जनार्दन स्वामीला सुद्धा फाउंडेशनचा अर्थ कळायचा. फाउंडेशन म्हणजे पाया, पाया पक्का पाहिजे महाराज. होता पूर्वीचा तो ठेवा, तो या भावा सापडायला. एका जन्माचं राहतं का ते? संताकडे जाताना अर्थ भावनेने जातात, त्याला पुत्रप्राप्ती झाली, खूप आनंद झाला. सेवा केली ना आपोआप मेवा मिळतो, काही म्हणायची गरज नाही. तद्विधी प्रणिपातेनम परिप्रश्ने सेवाया उपेक्षिती ते ज्ञानात तत्वदर्शन. तुम्हाला सर्वांना रामायण माहिती आहे. शबरी देवाकडे गेली की देव शबरीकडे आले. शबरीनं प्रेमानं भजन केलं तर देव आकळीत झाला महाराज. देवाला जावं लागलं शबरीकडं. शबरी गेली. केवळ विश्वास आपल्या गुरुवर. गुरुदेवानं सांगितलं की माझं आयुष्य संपलंय. शबरी प्रभू रामचंद्र येऊन तुला दर्शन देतील. तिने विचारलं नाही केव्हा येतील म्हणून. नाहीतर आम्ही सांगितलं की सोमवार करा. एक सद्ग्रस्त आलं पण मला पिशाचे बाध आहे थोडी, म्हणून हनुमान चालीसाची पाठ करावा. हनुमान चालीस पाठ केली. आज परत आलं, झाली पाठ बाळ, पण तर अजून काही बरं लागत नाही. आम्ही चांगलेच वैद्य. जोपर्यंत गुण येत नाही तोपर्यंत औषध घ्यावं. श्रीराम जय राम जय जय राम. परत परत कशाला येतो बाबा आमच्याकडं? बस तुझा वेळ जातो ना आमचा वेळ जातो. लिहून टाक. तोपर्यंत गुण येत नाही तोपर्यंत औषध घेणं हेच चांगला उपाय आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे उपाय नाही. तुमची इच्छा. त्याला वाटलं की आपल्याला गुण येते तोपर्यंत चाललं, तोपर्यंत हनुमानची त्यांची गाठ आहे, आपली काय गेली. असे लोक पायापाशी पाहणारे असतात. असं नाही पाहिजे. वर्ष झालं, वर्ष निघून गेले, विचारलं नाही तिने की कधी येतील राम. आणि प्रत्यक्ष जीव थकून गेला महाराज. वय झालं, दृष्टी कमी झाली. दररोज फुलं आणून ठेवायची, फळं आणून ठेवायची. आज येतील उद्या येतील असं वय निघून चाललं. घडो क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा पार भव सिंधू. भेटतील ना मग त्यांची भेटीची आस.
चांगली दाखिली शबरी, साखून बोर दिली. गोष्ट का बरं दिली? नको किडेला जायला, नको एखादा आंबट बोर जायला म्हणून तिनं स्वतः चाकलं, देवाला द्यायला. देवाने ते बोरं खाल्ले महाराज. त्यावेळेस देवाला अयोध्येची आठवण झाली की माझी कौशल्य माता सुद्धा मला अशी आग्रहानं जीव घालायची. आज कितीतरी वर्षानंतर मला आईचा घास मिळाला. देव आईचे अनंत उपकार आहेत. त्या आईचे जसे अनंत उपकार आहेत तसे सद्गुरू माऊलीचे पण आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्याच्यातून उतराई होऊच शकत नाही. माणूस किती सेवा करा, किती काही करा, त्यांच्या उपकारातून उतराई होता येणार नाही. असं म्हणतात मराठवाड्यामध्ये. आपल्या कातडीचे जोडे केले आणि त्यांच्या पायात घातले, ते झिजून गेले, दुसरे केले, दुसरे झिजून गेले, तिसरे केले, तरी परंतु त्यांच्या आणि कृपेतून उतराई नाही होता येणार. आणि म्हणून प्रभूंच्या ते बोर खाल्ल्यानंतर आणि त्यांना रामरायाला कौशल्याची आठवण झाली की आईसुद्धा असंच आग्रहाने जीव घालायची. आईचा घास म्हणजे अमृत असतो महाराज. आईचं दूध म्हणजे अमृत असतं. असे पदार्थ करून खाऊ घालते ती. तर लेकराला आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त आईला खाऊ घालण्यामध्ये आनंद होतो. त्या आईचं हृदय असतं. वाढून दिलं, भाजीमध्ये कमी जास्त मीठ काय म्हणणार करू रागवला तो. काय आई तुला समजत नाही, अशी भाजी केली, मला काम करावं लागतं, भाजी चांगली नाही, अमुक नाही, तमुक नाही. काय आईला खूप बोलला. आईनं जेवण करतोय बिचारा, ऐकून घेतलं. हळूच म्हणलं, सांगितलं की भाऊ भाजी मी नाही केली, शोभानं केली. मग तिला नको सांगू, गप, तिला नको सांगू मी बोललो म्हणून. तिथं ती नांगी टाकू. आई ऐकून घेते महाराज. ती ऐकून घ्या. तिथं भद्रक आली, तिथं नाही चालत नाही असं म्हणतात लोक. इथं बाहेर खूप, हा हो तुम्ही बाहेर सिंह वाघासारखे दिसता. हो म्हणे हाय मी वाघासारखं बाहेर डरकाळी मारतात काय हे करतात काय. मग घरी पण वागत असतो म्हणे, पण काय करावं, वाघावर भगवानी बसलेली राहते ना. श्रीराम जय राम जय जय राम. आणि एक अतिशय गोड बोर होतं. रामाने चाकलं, लक्ष्मण पाहत राहिले. ही बेलीन अछूत कुशल देव गोष्टी बोरं खाऊन राहिले. चांगले गोड बोर लागलं म्हणून लक्ष्मण हे घे तू पण खा. ते ब्राह्मणामध्ये चांगलं आहे. त्याने ते बोराकडं पाहिलं तर काय करायचं, देवाचं उष्ट. खरं वाचते ठीक आहे, शबरीचं उष्ट नाही खाल्लं, पण देवाचं उष्ट आहे ना महाराज. सांगून या असं अजून माऊली बाबा आहे. आम्ही विद्यार्थी असताना वेरूळ जायचं. बाबाजी शिवरात्रीला म्हणा किंवा निवृत्तीला यात्रेला म्हणा, पोराला बोलून घ्यायचे, सगळं सामान ठेवायचं बाबाजीची पूजेचं. आता ते पूजेचं सामान ठेवायचं म्हणजे काही साबुदाणा म्हणा, काही बाबाजीचं फराळ म्हणा, काही ते खाली सांडलेलं राहायचं ना. आम्ही 2 जण होतो, 3 जण होतो. 2 जण ग्रस्त आश्रमी, आपण संन्यास घेतला. आम्ही ते वेचून खायचो. खालचं पडलेलं सांडलेलं. भाऊ सांडलेलं खाल्लं ना, आता सतत उष्ट खा असं म्हणून प्रसाद दिलाय महाराज. त्यांना कळत होतं. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य की ती उष्ट पर ठीक आहे, शबरीचं उष्ट आहे, पण ती रामाचं उष्ट आहे ना. प्रसादे सर्वदुःखाना हनीर शोभ जायते प्रसन्नते दशु बुद्धी पर्यवतिष्ठते. पण बुद्धीमध्ये ताबडतोब संभ्रम निर्माण होतो महाराज. आणि खाल्लं नाही असं फेकून दिलं. प्रभूंनी ओळखलं, आता नाही खाल्लं पण बळजबरी खावाच लागेल. लक्ष्मणाला शक्ती लागली तर तेच बोर संजीवनी झालं, संजीवनी वनस्पती झाली.
शबरीचं उष्ट ठीक आहे, पण श्रीरामाविषयी लक्ष्मणाच्या मनामध्ये अनन्य चिंता होती की नाही? राम म्हणजेच माझी आई, राम म्हणजेच माझा पिता, राम म्हणजेच माझा भ्राता, सर्वस्व काही राम आहे. कृष्ण ठिकाणी माऊलीने अंतःकरणी मजसी निघटले. अंतःकरणी शब्द वापरतो. जेवढा आपल्याला प्राण प्रिय ना महाराज, तेवढं आपल्याला आपलं आराध्य दैवत प्रिय पाहिजे. प्राण जेवढं प्रिय आहे ना, मी तुझ्यासाठी प्राण देईल. दोघं पती पत्नी बसल्याने सांगितलं की तुझं माझ्यावर फार प्रेम आहे, मी जे मागितलं ते देईल का? देईल म्हणे. तू जे मागितलं ते देईल. ती थोडीशी गावडानी होती. ती म्हणजे माझ्याकडे ताजमहाल बांधून द्या. त्याने बांधून देईल, ताजमहाल सुद्धा बांधून देईल, पण तू मर, त्याशिवाय तुझी कबर बांधता सांगत तात्पर्य याला प्रेम नाही म्हणत महाराज. कुठंतरी अंतःकरणामध्ये इतकीशी सुद्धा किलमिश नको, अजिबात नको, यत्किंचित नको. अछिद्र श्रद्धा आणि विकल्परहित विश्वास त्याचाच परमार्थ खाशे महाराज. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरूंच्या हे समजण्यासाठी थोडंफार शास्त्राचं अध्ययन पाहिजे महाराज. गुरुदेवांची कृपा पाहिजे. आम्ही आज दवाखान्यात गेलो, गुडघ्याचा त्रास वाढला. आता इथून पुढं कार्यक्रम आहे. 20-25 दिवस सारखे 3 यज्ञ आहेत, एक अनुष्ठान आहे. तिथं त्रास व्हायला नको म्हणून ते डॉक्टर जैनी खरं वाचते, अनुभवी. चंदू पाटलाला विचार, जैन समाजाचे लोक कसं आपल्या लोकांना एवढं म्हणत नाही. सांगितलं की फलारे सगळं अगोदर माहिती सांगितली. निळूभाऊने सांगितले, चंदू पाटलांनी सांगितले. असे तपस्वी महात्मा आहे. बाबा मला वाटलं हात दाखवा, मला वाटलं नाडी पाहते, दोन्ही हात असे, पण नाडी बिडी पाहते. दोन्ही हात घेतले, डोक्यात ठेवून घेतले कितीतरी वेळ. त्यांचा आपल्या हात खाली, त्यांचा हात वर. आता मला वाटलं डॉक्टरचे म्हणण्याप्रमाणे ऐकलं पाहिजे, नाही तर मग काय महाराज. दवाखान्यात गेले, एक सदग्रस्त किड्याला दात काढा. डॉक्टरनं वरचा दात काढ, खालचं किड्याला तसंच ठेवलं. हो म्हण डॉक्टर, खालचा किड्याला दात आहे, वरचं काढ. म्हणजे खालचा किडा वरच्या दातावर होता म्हणून काढ. असे डॉक्टर. मला आश्चर्य वाटलं की आपण काही परिचय नाही, काही नाही. आणि म्हणून द्यावं त्या लोकांना तपस्वी महात्म्याविषयी विशेष आवड असते. जैन धर्मामध्ये किती तपस्या असते महाराज. माझ्याबरोबर तरुण एक साधू संन्यासी औरंगाबादला असताना गुरु गणेश धाममध्ये त्यांची दीक्षा झाली, तरुण दिगंबर दीक्षा. मला सुद्धा आश्चर्य वाटलं की बा तरुण मुलगा आहे, याची दिगंबर दीक्षा कशी काय. आयरानंद स्वामी म्हणून 1008 श्री ते बी तपस्वी होते महाराज. बाबाजींचं त्यांचं दर्शन झालं होतं. मी ते लोकांना विचारलं. त्याची आई स्वतः आपल्या मंदिरातल्या विहिरीवर पाणी भरायला आली, रडत होती बिचारी. एकुलते एक मुलगा, लक्षाधीश नव्हे कोट्याधीश, पण तो दिगंबर दीक्षा घेतो. मग त्यांची काही लोकांना विचारलं मी की बाबा एवढ्या तरुण वयामध्ये हा दिगंबर दीक्षा. आता आमच्यामध्ये दिगंबर दीक्षा होते. आता नागा साधूचं पहिलं स्थान असतं. नागरानं काही सोपी गोष्ट नाही, नंगीची खुदाडरे असं म्हणतो. म्हणलं याचे असं कसं एवढ्या तरुण वयामध्ये हा दिगंबर दीक्षा घेतो म्हणजे काय गोष्ट. त्यानं सांगितलं की बाबा 3 वर्ष यांची साधना झाली. 3 वर्ष मीठ नाही खाल्लं.
3 वर्षामध्ये 3 वेळेस केशलोचन झालं, म्हणजे सगळ्या एक केस काढायचं, एक एक केस उपटायचे, सगळ्या अंगावरचे नाही, दाढीचे गुप्त अंगावरचे, असं 9 वेळेस झालं 3 वर्ष. बरं, एक केस उपटला आणि एक थेंब जर डोळ्यात आला तर 1 दिवस निरंकार उपास, पाणीसुद्धा नाही. आजचा प्रदोष आहे तर काही शेर पाहण्यासारखे. बाबाजीचं कधी आवरण बेत चांगलं आहे. काय जीव म्हणत असेल महाराज. हे ऐकल्यानंतर मी थक्क झालो की मी जैन साहित्य पुष्कळ वाचलेले आहे, माझे जैन मित्र होते. 9 वेळेस 3 वर्ष मीठ सोडायची गंमत आहे. अशा प्रकारचं व्रत केल्यानंतर तस्याहम सुलभ पार्थ, तो सुलभ होतो. बाबाजी म्हणते भक्ती 16 वर्षी पोळी आहे, निवडीत तो बळे एक सुरदाता. आणि म्हणून द्या जनार्दन स्वामींनी अशा प्रकारचं आणि संस्कार दिल्यामुळं, आणि ते आपापच सांगावं लागत नाही, आपापच समोरच्याला समजतं. शबरीला काही देवाचा धावा केला नाही, देवाला यावं लागलं. आणि म्हणून देव आपण फक्त एकच करावं, अंतःकरणापासून. अंतःकरण मजसी निगटले. गायीच्या काशीमध्ये गोचिडपणा असतो आणि गायीच्या काशीमध्ये दूध पण असतं. माऊली वर्णन करतायत की एकच पदराड दूध आहे, त्या गोचिडाला दूध आहे का, ते तर रक्त शोषतं. एक पदराड दूध आहे, ते दूध वासरा करता येत, कारण वासराचं आणि गायीचं अनन्य प्रेम आहे महाराज. निगटले. वासरू सोडा तुम्ही, ती बाबा पानं सोडा. आता ज्याला गाय जे पाळलेले आहे त्यांना माहिती नाही, तर दूधच माहीत नाही कशाचं आहे, गायीचं आहे की म्हशीचं आहे. आता तर सरकारनं उंटाचं सुद्धा दूध द्यायचं घ्या. उंटाचं सुद्धा दूध आणि सुरू केलं, त्याच्यापासून सर्व काय होतं. दूधच माहीत नाही कशाचं. आणि म्हणून गाईला जसं पानं सोडलं, माऊली म्हणतात की पदराच्या आड दूध आहे, पण गोचिडा करता दूध नाही महाराज. श्रद्धावान असला तर तो वासरू आहे, आणि श्रद्धा नसेल अश्रद्धावान नव्हे. आता अश्रद्धावान आहे ती गोचिडासारखी त्याची श्रद्धा आहे. गायीच्या काशीतच आहे, पण रुधिर त्यासाठी म्हणजेच रक्त आहे, आणि वासरा करता दूध आहे. पार्थ व सुधीर भोगता दूध गीता मृतात महत्व. गायीचं वासरावर प्रेम आहे, वासराचं गायीवर आहे. गायीचं प्रेम वासरावर आहे, म्हणून ती पानं सोडते. किती जरी तुम्ही दूध काढलं गावठी गायीचं, सगळं काढलं, समजा काही आगोरी असतात किंवा आपण पोटे असतात, सगळं दूध काढून घेतात, थापटून थोपटून शेळ्यासारखं काढून घेतात. आपण वासरू सोडा तुम्ही, परत पानं सोडत का हो, एवढं कसं काय थापून दूध काढतात. नाही म्हणे बाबा ती पानं चोरी. मग पानं चोरणार का, सगळं दूध चोरायला देईल, तिला लेकर नाही, तिचं प्रेम लेकरावर नाही. असं भगवंताचं आणि भक्ताचं प्रेम असं. फळपुष्प एका पाठी देव भक्त एकाच दिकी, ऐसे निरंतर एक वडले, जे मजसी सोनी अटकले, अंतःकरणी निगटले. माऊलीची भाषा पहा कसे, अंतःकरणापासून. आणि म्हणून अशा प्रकारचं अंतःकरणापासून निगट भगवंताशी एकरूप होणं ही खऱ्या अर्थानं अनन्य भक्ती आहे. तो भगवान जसा आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आपले इष्ट आहे, भगवान आहे, तसा तोच भगवान सर्वांच्या ठिकाणी पाहणं ही सुद्धा अनन्य श्रद्धा आहे. अनन्य शब्दाचे 2 अर्थ तुम्हाला सांगितले. एक आपले गुरुदेव म्हणा, आपले इष्ट म्हणा, सर्वात पाहणे किंवा सर्व त्यांच्यात पाहणे, याला अनन्य चेता सततम यो मा स्मृती नित्यशा तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्त योगिनो. असं
भक्ती मार्गाची जोड आपल्याला संसारामध्ये झाली तर मग संसार सुखाचा होतो. संसार सुखरूप होण्यासाठी भक्ती मार्गाची, धर्ममार्गाची, उपासना मार्गाची, तीर्थ, व्रत, नेम याची जोड करण्यासाठी तर संत आणि आपल्याला सतत सांगत असतात. कोणत्या रूपानं होईना, मग हरिनाम सप्ताच्या रूपानं हो, ज्ञानेश्वरी पारायणाच्या रूपानं हो, गाथा पारायणाच्या रूपानं हो, यज्ञयागाच्या रूपानं हो, अनुष्ठानच्या रूपानं, कोणतं का स्वरूप असना त्यातून हेच सांगायचं असतं, बाबा अशी सांगड बांधा, मग तुमचा संसार सुखाचा होईल. अक्षर ब्रह्मयोग समजून सांगताना भक्ती मार्गाचा प्रत्येक अध्यायामध्ये भगवंताने संस्पर्श केलेला आहे. खरं वास्तविक अक्षर ब्रह्मयोगी अवघड अध्याय, तरी परंतु प्रत्येक अध्यायामध्ये भगवंताने भक्ती मार्गाचा स्पर्श केला आणि त्यामुळं माऊलीच्या साहित्याला किंवा माऊलीला बहार येतो. भक्ती मार्ग ज्या ठिकाणी आला श्लोक, तर माऊलीच्या ठिकाणी श्लोकाचं वर्णन करताना ओयमध्ये फार बहार करते महाराज. 16 वर्षाची माऊलीने एवढं मोठं ज्ञानेश्वरी लिहिली, फार अवघड काम आहे महाराज. 16 वर्षाच्या मुलाला चड्डी नेसता येत नाही, सांगावं लागतं की पोस्ट बॉक्स उघडे, चेन लाव. सांगायचं तात्पर्य हे की अशा प्रकारचं ही ईश्वरी कृपा आहे, सद्गुरू कृपा आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांची गुरुदेवांच्या कृपेने आणि भावात दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी गुरुदेवांची कृपेने लिहिली, ती त्यांच्या चरणावर समर्पित केली. कर्मधर्म लोपले माझे, पिटला निसंदेव, धर्म जागो निवृत्तीचा, हरिनामे उत्साह. त्यांनी म्हटलं की धर्म जागो ज्ञानेशाचा, नाही म्हटलं आपल्या गुरुदेवांचा धर्म जागला पाहिजे. हे शिष्याचं आद्य कर्तव्य महाराज. हे जर विसरला, समजा तो स्वतःला विसरला, तर त्याचाही लोकांना विसर पडतो. 750 वर्ष झाले माऊलीचा विसर पडला का? आणि अर्धवट तर किती लोकांचा विसर पडतो. पण ते संप्रदाय येतात जातात, मिटून जातात, समजत नाही कुठं जातात. माऊलीचंच वर्णन आहे की पाचोळा असतो ज्वारीचा, एक त्याच्यातला एक पाचोळा असतो. वारीची वावटोळ आली की तो मंदिराच्या शिखरावर जातो, वाटोळ संपली खाली येतो. असे अनेक स्वतःची आत्मप्रतिष्ठा करून घेणारे जर असतील तर टिकत नाही महाराज. पाचोळ्यासारखे उडून जातात, कधी खाली पडतात, खाली कुठं पडतील सांगता येत नाही. गटारीत पडेल कुठं पडेल काही सांगता येत नाही. अशा प्रकारचं वर्णन माऊलीने केलं. म्हणून धर्म जागो जनार्दनाचा किंवा धर्म जागो निवृत्तीचा, हरिनामे उत्साह. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं सकळही तीर्थे निवृत्तीची बाई, तेथे माझे मन बुडी घेई. सगळे तीर्थ भगवान निवृत्तीनाथांच्या पायाजवळ आहे. कारण सर्व तीर्थराज ब्रह्मक्लाभ आणि संत निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेतली. जे ज्ञानेश्वर माऊलीचे गुरुदेव भगवान होते, त्यांच्याच कृपेने आपल्याला ज्ञानेश्वरी प्रकट झाली. असं माऊलीने गुरुदेवांचं, गुरु ही संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसा माझा, गुरुविन देव नाही बुद्धा पाहता त्रिलोकी, गुरु हा सत्या लागे साह्य, गुरु ही कामधेनू गाय. भक्ता घरी तुपत असे माझी कामधेनू गाय माझे निवृत्तीनाथ महाराज आहे. त्यांनी इच्छा निर्माण केली, माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली. इच्छा त्यांचीच होती, माझी इच्छा त्यांची जी एक झाली. आयशी अंतःकरणी माझशी निकटली आणि त्यातून ज्ञानेश्वरी प्रगट झाली महाराज. अशी
कुठल्याही प्रकारच्या सत्संगाला माणसाने आळस करू नये, त्या ठिकाणी जावं, तर सत्संगाचा लाभ करून घ्यावा. हीच त्रिवेणी संगमात स्नान केल्यासारखे महाराज. जसं आता उद्याच्या मौनी अमावस्येला त्रिवेणी संगमामध्ये लाखो भाविक नाही, कोट्यावधी भाविक आणि साधू संत जाऊन स्नान करतात. आपल्यासारख्या पामरांना शक्य नाही, तर निदान ज्या ठिकाणी अशा प्रकारचा सत्संग चालू आहे ते जंगम तीर्थ आहे, त्या ठिकाणी जाऊन त्रिवेणी तिथी शास्त्र म्हणजे गंगा ज्ञान ज्यांच्या मुखातून येतं ते सद्गुरुदेव किंवा संत, ते भगवंताचे अनन्य भक्त असतात म्हणून ती यमुना आहे. आणि त्यांच्या मुखातून जे ज्ञान बाहेर येतं ती सरस्वती आहे. हे त्रिवेणी संगम आहे. या ठिकाणी अशा प्रकारचं मननयुक्त ऐकलं, थोडा विचार केला, त्याचं थोडंफार अनुकरण केलं, त्रिवेणी संगमात स्नानाचं जे पुण्य आहे ते सत्संगाचं पुण्य आहे. अशा प्रकारचं आपण या ठिकाणी सर्व ज्येष्ठ वरिष्ठ हरिभक्तपरायण मंडळी आली. आनंद वाटला. सत्कारासाठी घेऊन या सामान चंद्रपट आणि माऊलीची परंपरा घेऊन चालणारे हरिभक्तपरायण मंडळी या ठिकाणी आली. अशा सुप्रसंगी एखाद्या वैष्णवाचं जर सूर्य अग्नी ब्राह्मण गावो वैष्णव खम मंजुरम भुरात्मा सर्वभूतानी भद्रपूजापदानी. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये भगवंतांनी 9 पूजा स्थानं सांगितले. त्यामध्ये एक परम वैष्णव, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, मुखामध्ये सतत भगवंताचं नामस्मरण आहे, भगवंताच्या कीर्तीचं गुणवर्णन आहे, भगवंताच्या ज्ञानाचं अर्जन आहे, अध्ययनाध्यापन आहे. असे वैष्णव आले तर आपल्या कार्यक्रमाचा सार होतो. किंवा अशा कार्यक्रमाला जर असे वैष्णव जर आले तर जो अन्नदान करतो किंवा सत्संगासाठी आलेला असतो, अशा परम वैष्णवाचं दर्शन होणं हे भाग्याची गोष्टी. आणि म्हणून हरिभक्तपरायण मंडळी या निमित्तानं आली. त्यांना शतशः आपण नमस्कार करू, जय हरी करू आणि आपली सेवा या ठिकाणी थांबू. एका बाजूने पुरुष मंडळी, एका बाजूने महिला मंडळी बसायचे. तरुण मंडळीने आणि तरुण भगिनींनी वाढलं काय पाहिलंच पंक्तीला बसून जातात, प्रदोष घोळून जातो आणि मग सांगतात की बाबा म्हणून वाढायला त्राण राहत नाही. पण नाही, पण झाल्यानंतर मी म्हणतात बाबा जास्त झालं म्हणून वाढता येत नाही. काय म्हणावं आता, या दोन्हीला पण उपाय नाही आमच्याकडं. जास्त झाल्यावर मी वागता येत नाही म्हणतात आणि काहीच नाही पोटात तर त्राण नाही. म्हणून हात जोडून विनंती तरुण भक्त मंडळीला किंवा तरुण भगिनी महिला मंडळाला वाढण्यासाठी मदत करणं योग्य आहे. कारण सगळ्यालाच भूक लागलेली असते. सगळेच म्हणतात लवकर कार्यक्रम झाला पाहिजे, लवकर कार्यक्रम. आमचं काय, आम्ही तर बसलेच असतो पण मंडळीच येत नाही. पण सर्वच थोडी प्रसादा करता येतं, कोणी ऐकण्यासाठी पण येतं आणि म्हणून दोघांची सांगड घालायला थोडंसं वेळ होतो. म्हणून या प्रसंगी झालेली सेवा गुरुदेवाच्या पवित्र पावनचरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण.